स्मार्ट अहमदनगर न्यूज। सिमरन गुप्ता अजमेर राजस्थान राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू शक्ती दल याच्यावर समाजामध्ये तेढ निर्माण करणे, मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या स्थळाबद्दल एकदम खालची पातळीवर वक्तव्य केल्याने त्याच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नेहमी मुस्लिम समाजाला टार्गेट करणे, मुस्लिम ग्रंथ असो, सुफी संत असो किंवा मुस्लिम समाज असो यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, त्यांच्या विरोधात काहीही बोलणे हे एक प्रकारे ट्रेंड झाल्यासारखे दिसून येतच आहे। याच प्रकारे सिमरन गुप्ता नावाच्या जातीयवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने मुस्लिम समाजाचे सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अल्लेह ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल व त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल एकदमच खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द बोलले आहे। कोणत्याही जाती, धर्म, समाज, संत यांच्या बद्दल अपशब्द तसेच त्यांच्या विरोधात बोलायचा अधिकार कोणालाही नाही, परंतु मुस्लिम समाजाला जाणून बुजून टार्गेट करण्याचे काम काही जातीयवादी हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहे। त्यामुळे जातीयवादी वातावरण निर्माण झाले आहे। हा सर्व प्रकार कुठेतरी थांबावे असे प्रशासनाकडून आहे। असाच कोणताही विषय जर मुस्लिम समाजाचे व्यक्तीने केला असता तर त्यावर संपूर्ण भारतात विविध आंदोलने झाली असती, तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाला त्या दृष्टीने पाहिले गेले असते। संपूर्ण मुस्लिम समाजावरील व्यक्तीचा तीव्र शब्दात निषेध करतो। तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सिमरन गुप्ता या व्यक्तीवर भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी व मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा, जेणेकरून फक्त मुस्लिम धर्मीय असल्याने कोणावरही अत्याचार होऊ नये। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुढील काळात करण्यात येईल असा इशारा RPIचे वतीने सुशांत मस्के यांनी दिला आहे। यावेळी उपस्थित शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, सुशांत मस्के, गुलाम अली शेख, विजय सिरसाट, संदीप शिरसाट, सय्यद गालिब अली, अजीम खान, विनीत पाडळे, समीर शेख, यासर शेख, मतीन शेख, जावेद सय्यद, मजीद सय्यद, आसिफ सय्यद, मतीन सय्यद, हुसन चौधरी, नईम शेख, इम्रान शेख, सोहेल जहागीरदार आदी उपसंपादक शुभदा भिंगार दिवे। ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। गरीब नवाज म्हटलं तर त्या ठिकाणी फक्त मुस्लिम धर्मीय नाही तर सर्वात जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जातात। प्रत्येकाची त्या ठिकाणी श्रद्धा भावना आहे। त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर सिमरन गुप्ता नावाच्या एका विकृत व्यक्तीने अपशब्द बोलले, त्याचा सर्वप्रथम मी RPIच्या वतीने जाहीर निषेध करतो। जर वरील व्यक्तीवरती सिमरन गुप्ता या व्यक्तीवर जर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही RPIच्या वतीने या नगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। मुस्लिम समाजाबद्दल, धर्माबद्दल किंवा ग्रंथाबद्दल बोलणं हे ट्रेंड सारखं झालेलं आहे। तेच प्रकारे अनेक विषय अहमदनगर शहरात व जिल्ह्यात झालेले। तसंच सिमरन गुप्ता नावाचं एक विकृत नीच बुद्धीचा माणूस, त्यांनी सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल व त्यांच्या स्थळाबद्दल नीच खालची पातळीवर जाऊन अपशब्द बोलला, तरी सर्वात प्रथम मी त्याचा निषेध व्यक्त करतो। आणि त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं की कुठेतरी हा प्रकार थांबला पाहिजे आणि असे लोकांवर कडक शासन झालं पाहिजे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। कारण आज प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्याचा राजकीय हेतूसाठी मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांना टार्गेट करणं काम चालू आहे। परंतु लोकशाहीमध्ये हे काही चालणार नाही। आम्हाला जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आम्ही तेच धरून पुढे पण आंदोलन करून आणि शासनाला दाखवून देणार का हे अन्याय अत्याचार जे आमच्यावर चालला आहे अल्पसंख्याक समाजावर, मुस्लिम समाजावर, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जर हे थांबलं नाही
तर आम्ही तीव्र ते आंदोलन करू. आणि शासनाला आम्ही परत एकदा बोलतो का मुस्लिम समाजासाठी एक कडक कायदा संरक्षण कायदा करण्यात यावा, जेणेकरून मुस्लिम समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. स्मार्ट अहमदनगर न्यूज.